हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आणि फर्स्ट ऑफ ऑल रिअली 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 सॉरी की आपल्या सकाळच्या वेळेवर मला आज नेटवर्क इश्यूमुळे आपलं लेक्चर कॅरी आउट करता आलं नाही. बिकॉज देर आर लॉट ऑफ नेटवर्क इश्यू अँड द कनेक्शन वॉज व्हेरी अनस्टेबल ॲट दॅट पॉईंट. सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. आय नो यू मस्ट बी हॅव्हिंग लंच ऑर यू मस्ट हॅड लंच राईट नाऊ. आणि तुम्हाला आता भारी भक्कम झोप येत असेल कदाचित. तुम्हाला मजा माहितीये, मी एक खूपच भारी व्हिडिओ दाखवली होती जेव्हा माझं सॉरी जेव्हा माझं पहिलं लेक्चर होतं एफ वाय वरती. आणि कारण आमची एफ वायची लेक्चर ही जनरली सगळीच्या सगळी दुपारची असतात. रिअली सॉरी. आणि त्याच्यामुळे ते लेक्चर खूपदा जेवणानंतर आणि अतिशय काय म्हणू आपण त्याला, झोपेच्याच वेळी असतं असं आपण म्हणू शकतो. सो त्यावेळी मी एक खूपच भारी व्हिडिओ दाखवली होती. बघूया मला ती सापडते का. आय शो इट टू यू वन सगळं जर मला ती मिळाली तर. होपफुली तुम्हाला इतका प्रॉब्लेम नसेल की माझ्या लेक्चरच्या कुठल्याही आवाजाचा आसपासचा. सो होपफुली तुम्हाला माझा आवाज नीट ऐकू येतोय असं मी म्हणते. बघूया, मला जर सापडलं तर मी तुम्हाला खरंच ती व्हिडिओ दाखवेन. फॉर राईट नाऊ वी कॅन से की आता आपण कमर्शियल पॉलिसीकडे लक्ष देऊया आपल्या. सो कमर्शियल पॉलिसीमध्ये आपण लास्ट लेक्चर पर्यंत हे बघितलं होतं की प्रोटेक्शनिझम आणि फ्री ट्रेड या दोन पॉलिसीज ज्या गव्हर्नमेंट जनरली अक्वायर करतं. फ्री ट्रेडमध्ये कुठच्याही बॅरियर शिवाय, कुठच्याही अडथळ्यांशिवाय ट्रेड चालू शकतो. व्हेअरॅज जेव्हा आपण प्रोटेक्शनिझम बद्दल बोलतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आर्ग्युमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर वापरून इंटरनॅशनल ट्रेड प्रोहिबिट करता येतो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवरती कंट्रोल करता येतो आणि त्यातून देशाची इकॉनॉमिक ग्रोथ सुधारेल अशी शक्यता वर्तवली जाते. आपल्याकडे नेहमीच हा वाद समोर असणार आहे, पण मला तो तुमच्या समोर डिस्कशनला आणायला आवडेल. मे बी जेव्हा आपलं कॉलेज सुरू होईल तेव्हा, की फ्री ट्रेड चांगला की प्रोटेक्शनिझम चांगला. सो पण तरी फॉर जस्ट सेक ऑफ आर्ग्युमेंट, तुमच्यापैकी तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक, इफ protectionism is better or free trade is better? What do you think? Okay, so I can see that people are joined but they might be sleeping. So let me just carry out. तुम्हाला तुमच्याकडून आता मी प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करत नाही, मे बी. So let's see what is the meaning of tariff. Tariff is the most important method of restricting imports in a country. देशामध्ये इम्पोर्ट्स रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, इम्पोर्ट्सवरती कंट्रोल करण्यासाठी टेरिफ म्हणजेच टॅक्सेस, इम्पोर्टवरती केले जाणारे टॅक्सेस ही अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाची मेथड असते. टेरिफ कॅन बी टेकन ॲज अ टॅक्स ऑर ड्युटी इम्पोज्ड ऑन ट्रेडेड कमोडिटी वेन इट क्रॉसेस द नॅशनल बाउंड्री. सो जेव्हा देशाची सीमा क्रॉस केली जाते, whenever we are crossing the borders and trading commodities or services, importing them, then tax is imposed. That duty is called as tariff. Okay, tariff can be import tariff or export tariff. So that might be import वरती असलेला tax, export पे होने वाला tax. That is import tariff and export tariff. Import tariff is a tax or a duty levied on imported commodities, whereas export tariff is a tax or a duty levied on exported commodities. So जेव्हा इम्पोर्टेड कमोडिटीज वरती टॅक्स ठेवला जातो त्याला आपण इम्पोर्ट टेरिफ म्हणतो. जेव्हा एक्सपोर्टेड कमोडिटीज वरती टॅक्स इम्पोज केला जातो, वी कॉल इट एक्सपोर्ट टेरिफ. ओके, मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग नेशन्स डिपेंड ऑन एक्सपोर्ट टेरिफ्स टू रेज रेव्हेन्यूज ॲज दे आर व्हेरी इझी टू कलेक्ट. सो एक्सपोर्ट्सवरच्या आणि इम्पोर्ट्सवरच्या टेरिफवरती जनरली डेव्हलपिंग कंट्रीजकडून रेव्हेन्यू कलेक्ट केला जाऊ शकतो. कारण आपल्याला हे तर माहितीच आहे की टेरिफ, टॅक्स, रेव्हेन्यू, कस्टम ड्युटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे सरकारला पैसा मिळतो. लेट्स गो टू दिस स्लाइड, अवर फेवरेट स्लाइड, दॅट इज इन्व्हेस्टोपीडिया. आणि आपण चेक करूया की हे इन्व्हेस्टोपीडिया वाले टेरिफ बद्दल काय सांगतायत आपल्याला. ओके, लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन टू द इन्व्हेस्टोपीडिया. लेट्स सी काय क्वेश्चन आहेत आणि आपण त्याच्याबद्दल काय शिकू शकतो. Tariffs or taxes imposed on imports
have been making news lately as of the Trump administration initiated multiple tariffs rounds on China and elsewhere. जेव्हा ट्रम्प आता रिसेंटली आपण म्हणू शकतो पास्ट प्रेसिडेंट ऑफ US, त्यांनी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट टेरिफ्स चायनामधून येणाऱ्या आणि इतर अनेक देशांमधून येणाऱ्या कमोडिटीजवरती इम्पोज केले, तेव्हा त्यांची खूप न्यूज व्हायला लागली. टेरिफ्स आर द टाइप्स ऑफ प्रोटेक्शनिस्ट ट्रेड बॅरियर दॅट कॅन कम इन सेव्हरल फॉर्म्स. सो टेरिफ्सचे खूप वेगळे वेगळे फॉर्म्स असू शकतात. वाईल टेरिफ्स मे बी बेनिफिट अ फ्यू domestic sectors, economists agree that free trade policies in a global market are ideal. इकॉनॉमिस्टना नेहमीच असं वाटतं की फ्री ट्रेड हाच आयडियल असतो, पण काही डोमेस्टिक सेक्टर्स प्रोटेक्ट करण्यासाठी टेरिफचा वापर केला जाऊ शकतो. टेरिफ्स आर पेड बाय डोमेस्टिक कन्झ्युमर्स अँड नॉट द एक्सपोर्टिंग कंट्री. सो टेरिफ्स आर पेड बाय द डोमेस्टिक कंज्यूमर्स, म्हणजे जे कंज्यूमर्स, जो कंज्यूमर हमारे देश में होते हैं वही पे करते हैं, सो दैट जो एक्सपोर्ट करने वाली कंट्री उनको पे करने नहीं पड़ते. दैट मीन्स जब भी सॉरी जब भी ज्यादा पैसे देने पड़ते हैं एक इम्पोर्टेड कमोडिटी पे, तो हम क्या करते हैं, कम पैसे वाली डोमेस्टिक सब्सटीट्यूट कमोडिटी लेते हैं जो घर में बन रही है, जो इंडिया में ही बन रही है, वो कमोडिटी को हम चूज कर सकते हैं. ओके, सो हु कलेक्ट्स द टेरिफ? In simplest terms, tariffs is a tax. It adds to the cost borne by consumers of imported goods and is one of the several trade policies that a country can enact. That means generally देशाचं कॉमर्स डिपार्टमेंट, UK साठी HM रेव्हेन्यू अँड कस्टम्स आणि आपल्यासाठी आपलं फायनान्स डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून टेरिफ इम्पोज केले जातात. इंडिया के लिए फाइनेंस मिनिस्ट्री इम्पोज करती है टेरिफ्स. लेट्स सी दिस वीडियो ऑफ 1 minute which gives us general idea about the tariffs. The General Agreement on Tariffs and Trade, GATT, was a treaty created after World War II that regulated world trade in an effort to aid economic recovery. GATT's main objective was to remove barriers blocking international trade by reducing tariffs, quotas, and subsidies. World trade remained unregulated after World War I, which some argue helped cause the Second World War. Essentially, GATT established a code of conduct for multinational companies engaged in importing and exporting. Each member nation was expected to equally open its markets to every other member nation without discrimination. GATT was signed into international law on January 1, 1948, and included 23 countries. It was first intended to be an interim agreement, but it remained in place and active until the World Trade Organization replaced it in 1995. 125 nations signed on with the World Trade Organization, constituting more than 90% of the world's trade. So I guess this gives us fair idea about what is trade. आणि त्याच्यासाठी ओव्हरऑल गॅट सारख्या म्हणजे आताचं WTO, पूर्वी गॅट होतं, आता त्याचंच कन्व्हर्जन होऊन WTO 1994ला उरुग्वे राऊंड झाला. म्हणजे उरुग्वे या शहरात राऊंड झाला कॉन्फरन्सचा, ज्यात WTO ची निर्मिती करण्यात आली. सो या सगळ्या WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, सो अशा ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून ट्रेड कंट्रोल केला जातो. ओके, आणि कोणत्या देशात अनहेल्दी कॉम्पिटिशन आहे, अनहेल्दी टेरिफ्स लावले जात आहेत, या सगळ्यावरती विचार करून त्याप्रमाणे ऍक्ट केलं जातं आणि त्या देशाला ते टेरिफ कमी करायला किंवा जास्त करण्यासाठी परस्युएड केली जातं. ओके, लेट्स सी द टाइप्स ऑफ टेरिफ. जर सुंदर तुम्ही जागेवर असाल, मी परत एकदा संधी देते, कारण बिकॉज आय जस्ट वॉन्ट टू सी इफ यू आर देअर और आय एम जस्ट talking to blank screen here. Ketki, are you there? Yes, ma'am. Okay, so could you please read the types of tariff? मॅम घसा बसलाय माझा. Oh, sorry. Please take care. Sorry. Nakki. Sorry, ma'am. No issue. Fiza Kurupkara, are you there? Fiza, are you there? Okay. Nabil, I can see you. Are you there or just logging in? Okay, so maybe Pratiksha, are you there or just logging in?
Yes, ma'am. Okay, could you please read the first like types of tariffs and the first basis? Yes. Please do. On the basis of criteria, first, specific tariffs. A specific tariff is a duty levied on the unit of an imported good in a country. This tariff can vary according to the type of good imported. For example, a country could levy a rupees 50 tariff on each pair of shoes imported, but levy at rupees 1300 tariff on each computer imported. Correct. So specific tariff is a tariff which or a duty or a tax levied on one unit of a imported good. म्हणजे एक एक वस्तू जी इम्पोर्ट केली जाते. समजा तुमचा कोणीतरी भाऊ राहतोय परदेशात किंवा तुम्ही कोणी राहायची पण गरज नाही. समजा तुम्ही परदेशातल्या एखाद्या स्टोअर मधनं आयफोन मागवला. सो आयफोन म्हणजे ऍपलचा फोन राईट. सो तो मागवताना तुम्हाला त्याच्यावरती जे इम्पोर्ट ड्युटी भरायला लागते दॅट इज अगेन वी कॅन कॉल इट स्पेसिफिक टेरिफ. ओके, दिस टेरिफ कॅन व्हॅरी अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ इम्पोर्ट. म्हणजे आपण बघू शकतो की शूज जे अतिशय गरजेचे असतात त्याच्यावरती कदाचित एका पेअरला 50 रुपयेच पडू शकतो टेरिफ. पण तेच एक कम्प्युटर ही जी एक अतिशय युनिक वस्तू आहे त्याच्यासाठी मात्र 1300 रुपये टेरिफचे जाऊ शकतात. सो दॅट मीन्स स्पेसिफिक टेरिफ हे एकेका वस्तूवरती जी इम्पोर्ट केली जाते त्याच्यावरती लागणारं टेरिफ आहे. इथपर्यंत लक्षात येतंय तुमच्या? पहिला टाईप आपण जो टेरिफचा बघितला तो Yes. correct, specific tariff. Let's see the second type. So second type is ad valorem tariffs. Could you please read Pratiksha? Yes. The phrase of ad valorem is Latin for according to value, and this type of tariff is levied on a good based on a percentage of value of that good. An example of an ad Valorum. tariff would be Valorum. Valorum tariff would be a 15% tariff levied by Japan on US automobile. The 15% is a price increase on the value of the automobile. So a $10,000 vehicle now costs $11,500 to Japanese consumer. This price increase protect domestic producers from being undercut, but also keep price artificially high for Japanese car shoppers. करेक्ट. सो असा विचार करा एखाद्या कमोडिटीवर त्याच्या प्राइसच्या त्याच्या व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये अकॉर्डिंग टू व्हॅल्यू म्हणजे समजा सगळ्या कमोडिटीजवर 10% ऍड व्हॅलोरम टेरिफ आहे. मग शूज माझे 100 रुपयाचे असू देत किंवा कम्प्युटर 20,000चा असू दे त्या सगळ्यावर 10% म्हणजे शूजवर 10 रुपये तर 20,000च्या कम्प्युटरवर 2,000 रुपीज असं सगळ्यावर सेम पर्सेंटेजमध्ये टेरिफ लागणार. दॅट इज व्हॉट दे आर कॉलिंग ऍड व्हॅलोरम टेरिफ. ओके, त्याचा अर्थ असा होतो ऍड व्हॅलोरम हा लॅटिन टर्म आहे अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू असं त्याचा अर्थ होतो. सो दिस टेरिफ लेविड ऑन द गुड्स बेस्ड ऑन द पर्सेंटेज ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड. दॅट मीन्स ऍड व्हॅलोरम टेरिफ वुड बी 15% ऑफ द टेरिफ लेविड बाय जपान ऑन US ऑटोमोबिल्स. म्हणजे US मधून जे इम्पोर्ट केलं जातं जपानमध्ये कार्स त्याच्या त्या सगळ्या कार्सवर जर समजा 15% ऍड व्हॅलोरम टेरिफ असेल दॅट मीन्स US मधून जपानमध्ये कार आल्यावरती त्यांची प्राइस 15% वाढून येणार. ही 15% वाढलेली प्राइस ही US मधल्या माणसाला $10,000नेच त्याची प्राइस पडणार आहे. म्हणजे त्याला मिळताना जो माणूस US मधून विकतोय त्याला $10,000च पडणार आहेत. पण जपान मधल्या माणसाला जो खरेदी करतोय जो इम्पोर्ट करतोय कार त्याला मात्र 11,500 रुपये द्यायला लागणार आहेत. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो हे जे 1,500 रुपये एक्स्ट्राचे आहेत ते जॅपनीज कन्झ्युमरने पे केलेले असतात पण ते US सेलरला मिळत नाही तर ते जॅपनीज गव्हर्नमेंटला मिळतात. दिस प्राइस इन्क्रीज प्रोटेक्ट्स डोमेस्टिक प्रोड्युसर्स फ्रॉम बिंग अंडरकट. म्हणजे कारण जॅपनीज कारच्या तुलनेत USच्या कार्स महाग होऊन जातात कारण कन्झ्युमरला मे बी $11,500 भरायला लागतात ऍज कम्पेअर्ड टू जॅपनीज कारना मे बी 10,000च भरायला लागत असतील कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ड्युटी लागत नाहीये डोमेस्टिक प्रोडक्ट असल्यामुळे. तर आपोआप काय करतील जे कन्झ्युमर असतील ते जॅपनीज कार बाय करायचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे आपोआपच डोमेस्टिक प्रोडक्टना जास्त मागणी येईल आणि इम्पोर्ट्स कमी होतील. सो दॅट इज ऍड व्हॅलोरम टेरिफ.
सो पहिला होता स्पेसिफिक टेरिफ, दुसरा होता ऍड व्हॅलोरम टेरिफ. दोन्ही टेरिफ तुमच्या लक्षात आले? काही कन्फ्युजन आहे या दोन प्रकारात? No. करेक्ट. एका प्रकारात स्पेसिफिक मध्ये तुम्ही टिपिकल पैसे लावता, म्हणजे या शूज वरती 50 रुपये टेरिफ असणारच आहे. वेरॅज ऍड व्हॅलोरम मध्ये तुम्ही पर्सेंटेज मध्ये सगळ्याच्या सगळ्या कमोडिटीजवर टेरिफ लावता. लेट्स सी द थर्ड टाइप, दॅट इज कंबाईन्ड ड्युटी. प्रतीक्षा वाच बरं. Sometimes government levy combined duties which are a combination of specific and ad valorem duties. Under such circumstances, duty of an imported commodity is levied as a combination of ad valorem duty and specific duty on each unit of the commodity. For example, a country may impose an import duty on a car at a fixed rate of rupees 1 lakh plus 20% of the price of the car. करेक्ट. सो कंबाईन्ड मध्ये हे जे पहिले दोन टाईप आपण बघितले, स्पेसिफिक आणि ऍड व्हॅलोरम, या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. ओके, म्हणजे आता त्यांनी एक्झाम्पल दिल्याप्रमाणे समजा आपण सेम घेऊया. आपण 10 लाखाची कार विकत घेतली. ओके, सो 10 लाखाच्या कारवरती ती इम्पोर्ट केल्यामुळे स्पेसिफिक त्याच्यावर जी टेरिफ असणार आहे ते 1 लाखाचं असणार आहे. सो प्राइस इज फिक्स्ड स्पेसिफिक टेरिफमुळे 1 लाख तुम्हाला ऑलरेडी भरायला लागणार आहेत, प्लस त्या कारची किंमत आहे 10 लाख रुपये, त्याच्या 20% सुद्धा ऍज अ ऍड व्हॅलोरम टेरिफ भरायला लागणार आहेत. सो दॅट मीन्स माझी जी 10 लाखाची कार आहे ती त्याचे मला जवळजवळ 2 लाख रुपये आणि प्लस ऍड व्हॅलोरम टेरिफ आणि 1 लाख स्पेसिफिक टेरिफ मिळून 3 लाख रुपये भरायला लागतील. सो दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्पेसिफिक अँड ऍड व्हॅलोरम ड्युटीज. तुमच्या लक्षात येत आहे कंबाईन्ड ड्युटी म्हणजे काय ते? Yes. ओके, सो चौथा मुद्दा वाच बरं. Sliding scale duty. These are the taxes which vary with the price of the commodity imported. The duties vary according to seasons and are generally used for agricultural product. They may be specific or ad valorem. करेक्ट. सो स्लाइडिंग स्केल याचा अर्थ असतो की जे सीझन्स वाईज बदलू शकतात कमोडिटीवरती असे टॅक्सेस. सो त्यांची प्राइस बदलत राहते, म्हणजे जशी कमोडिटीची प्राइस बदलत राहते तशी त्या टॅक्सेसची प्राइस वाढत जाते किंवा बदलत राहते. अकॉर्डिंग टू सीझन दे आर युज्ड फॉर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स. म्हणजे असा विचार करा की आंब्यांचा सीझन आहे, तर मी आंब्यांवरती स्लाइडिंग स्केल ड्युटी टाकू शकते की जर समजा मी आंबे इम्पोर्ट करत असेल किंवा एक्सपोर्ट करत असेल तर त्याच्यावरती आयदर वे मी प्रत्येक पेटीवरती 100 रुपये किंवा प्रत्येक पेटीमध्ये जेवढे आंबे असतील त्यांची किंमत आहे त्याच्या 10% असं, म्हणजे आयदर वे स्पेसिफिक किंवा ऍड व्हॅलोरम या प्रकारात टॅक्सेस लावीन. पण ते सीझनल असतात, इन द सेन्स पूर्ण वर्ष असं नाही, जेव्हा सरकारला वाटेल तेव्हा त्यांच्यावरती ते टॅक्सेस लादले जातात. त्यामुळे तिथून पब्लिक रेव्हेन्यू गोळा करता येतो आणि ऑब्व्हियसली जनरली ते ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स वरती घातले जातात. सो तुमच्या लक्षात येत आहे स्लाइडिंग स्केल ड्युटी? Yes. ओके, सो आपण 4 प्रकारचे टेरिफ आतापर्यंत बघितले. एक स्पेसिफिक, दुसरा ऍड व्हॅलोरम, तिसरा कंबाईन्ड आणि चौथा स्लाइडिंग स्केल ड्युटी. आपण पुढे चाललोय. ओके, पुढच्या प्रकारात येस, आधी हे वाचूया. वाच बरं प्रतीक्षा. Independence which had high rates and were duty free. All present between and among SAARC countries. सार्क, Preferential tariff are SAARC SARK, हा, countries. वाच वाच. Countries preferential tariff are imposed on import from each other. करेक्ट. सार्क ही एक देशांची संघटना आहे, वेगवेगळ्या देशांची मिळून, जे एकमेकांशी ट्रेड करतात आणि ती ट्रेड करणाऱ्या देशांची अशी काय म्हणू आपण त्याला एकत्र आलेली संघटना आहे. तुम्हाला सार्क विषयी माहितीये का काही? आधी तुम्ही ऐकलंय का? नाही ऐकलंय? ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू सो दॅट थोडीशी सार्क विषयी माहिती घेता येईल. बघा बरं का काय लिहिलंय यात. द साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन असा याचा फुल फॉर्म आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, म्हणजे साऊथ एशियन कंट्रीज या सार्क मध्ये इन्क्लुडेड असतात. यात
it's a regional intergovernmental organization and geopolitical union of states in South Asia. Its member states are Afghanistan, Bangladesh, Bhutan, India, the Maldives, Nepal, Pakistan, and Sri Lanka. It was founded in 8th December 1985. The place founded was Dhaka in Bangladesh, and we can say that ह्या सगळ्या देशांच्या कॉम्बिनेशन मधून सार्क ही संस्था निर्माण झाली आहे. आणि साऊथ एशियन कंट्रीज ज्या आहेत, ज्या आपण असं म्हणू शकतो भारताच्या दक्षिण गोलार्धात येतात, भारताच्या दक्षिण भागात किंवा भारताच्या आसपास येणाऱ्या असं म्हणू, आशियाच्या दक्षिण भागात, त्या कंट्रीजनी इंटरनॅशनल ट्रेड सुखकर करण्यासाठी किंवा सोपा करण्यासाठी या प्रकारच्या संस्थेची निर्मिती केली. सो आपण असं म्हणू शकतो की ऍट प्रेझेंट बिटवीन अँड अमंग सार्क कंट्रीज, म्हणजे या ज्या सार्क या ऑर्गनायझेशन मधल्या कंट्रीज आहेत त्यात प्रेफरन्शियल टेरिफ्स हे इम्पोज केले गेले. एक सेकंड, मला असं वाटतंय की इथे काही पेजेस गायब झाले आहेत. सो लेट मी चेक, कारण आपण एकदम डी पार्टवर आलोय. आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस. तोपर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेरिफ वाचूया, आणि जेव्हा मी ही पेजेस परत मिळवीन तेव्हा ती पेजेस मिळवल्यावरती आपण टाइप्स ऑफ ट्रेड बघूया. ओके, सो आतापर्यंत हे लक्षात ठेवूया की आपण टाइप्स ऑफ टेरिफ बघितले, त्यातले फक्त क्रायटेरियाच्या बेसिसवर 4 टाईप बघितले. दॅट इज अ स्पेसिफिक टेरिफ, ऍड व्हलरम टेरिफ, कंबाईंड ड्युटी आणि स्लाइडिंग स्केल ड्युटी. आणि पुढचे जे BCD हे बेसिस आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. आता सध्या आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेरिफ बघूया. मी वाचते. टू प्रायमरी ऑब्जेक्ट्स ऑफ इम्पोजिंग टेरिफ्स आर प्रोटेक्शन अँड रेव्हेन्यू. टेरिफ किंवा टॅक्सेस इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट्स वरती घालण्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह, मेन उद्देश असतो प्रोटेक्शन किंवा रेव्हेन्यू, म्हणजे देशाला प्रोटेक्शन मिळवून देणं. इकॉनॉमिक प्रोटेक्शन असतं, देशाच्या सोव्हेरेनिटीसाठी म्हणजे स्वायत्ततेला प्रोटेक्शन असतं. असा विचार करा की आता जेव्हा या फार्मर्स प्रोटेस्टमध्ये खूप सारं ट्विटर आणि सोशल मीडियावर लिहिलं जात आहे, तेव्हा बऱ्याच इंटरनॅशनल सेलिब्रिटी किंवा बरेच इंटरनॅशनली वेल नोन असलेले लोक याबद्दल बोलत आहेत. आणि त्याबद्दल आपल्या देशाने त्यांना अशी विनंती केली की हा आमचा देश आहे आणि त्याबद्दल जे निर्णय घ्यायचे ते आमच्या देशातले नागरिक आणि आम्ही एकत्र मिळून घेऊ. आमच्या देशाला आम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, अशा काही अर्थाची ही ट्विट्स आहेत. इव्हन आपल्या सचिन तेंडुलकरनेही असं म्हटलंय की आम्ही इंडिया ऍज अ युनायटेड पीपल आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांनी आम्हाला कसं आम्ही काम केलं पाहिजे हे न सांगता आम्हीच आमच्या देशासाठी काम करू, इंडिया युनायटेड टुगेदर किंवा असे हॅशटॅग वापरले. याचं कारण, जर समजा बाहेरच्या लोकांनी आपल्या देशात हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर देशाची स्वायत्तता किंवा सोव्हेरेनिटी ही अतिशय धोक्यात येऊ शकते, त्या देशाचं स्वातंत्र्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच खूपदा फ्री ट्रेडचा मार्ग न अवलंबता प्रोटेक्शनिझमचा मार्ग अवलंबला जातो. आणि डेफिनेटली रेव्हेन्यू म्हणजे टॅक्सेस कलेक्ट करणं आणि त्यातून पब्लिक रेव्हेन्यू वाढवून देशासाठी, सोसायटीसाठी चांगली डेव्हलपमेंटची कामं करणं हेही गरजेचं असतं. आणि म्हणून ह्या 2 उद्देश ठेवून डोळ्यासमोर जनरली टेरिफ इम्पोज केले जातात. इट कॅन बी युज्ड एज अ प्रोटेक्टिव्ह ट्रेड डिव्हाइस. In that case, the tariffs are imposed with an objective of reducing imports and thereby offering a wide market to the domestic produce. सो जनरली इम्पोर्टेड गुड्सवर टेरिफ टाकले की इम्पोर्टेड गुड्स म्हणजे इम्पोर्ट करायच्या वस्तू किंवा सर्व्हिसेस या महाग होऊन जातात. आणि त्यामुळे लोक आपोआपच महाग वस्तूंऐवजी स्वस्त वस्तू ज्या आपल्याच देशात बनतात त्या प्रिफर करतात. आणि आपोआपच त्यामुळे डोमेस्टिक इंडस्ट्री, ज्या ह्या डोमेस्टिक इम्पोर्ट सबस्टिट्यूट बनवतात, त्यांना चांगले दिवस येतात, कारण त्यांचं प्रोडक्शन वाढतं, त्यांचा सेल वाढतो आणि आपोआप त्यांचं उत्पन्नही वाढतं. Secondly, tariffs can also be imposed for satisfying the revenue objectives. In this case, tariffs are like any other commodity taxes which fetch revenue to the state. So definitely त्यांच्यावर टॅक्स रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी हा टाकलेला असतो, ज्याला आपण टेरिफ असं म्हणतो. रेव्हेन्यू अँड प्रोटेक्शन, द 2 ऑब्जेक्टिव्स ऑफ टेरिफ्स आर कन्फ्लिक्टिंग. It means they cannot be achieved simultaneously. In order to achieve the objectives of revenue, the imports must continue even after the imposition of tariff. टेरिफ टाकल्यावरती सुद्धा बेसिक ऑब्जेक्टिव्ह रेव्हेन्यूचं फुलफिल करण्यासाठी ते रेट्स ऍडजस्ट केले जातात नेहमी. सो ही 2 ऑब्जेक्टिव्ह माइंडमध्ये ठेवूनच जनरली ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की टेरिफ
इम्पोज केले जातात कुठल्याही कमोडिटीवर. हेन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ रेव्हेन्यू द रेट ऑफ टेरिफ शुड बी केप्ट लो. सो जेव्हा आपल्याला रेव्हेन्यू कलेक्ट करायचा असतो तेव्हा तो चांगल्या प्रकारे कलेक्ट केला जावा यासाठी त्याचे रेट्स लो असणं हे गरजेचं असतं. सो दॅट इम्पोर्ट्स आर नॉट सिरियसली अफेक्टेड. कारण खूप जास्त असले तर इम्पोर्ट कम्प्लिटली बंद होऊन जातील आणि त्यामुळे त्या देशातून आपण इम्पोर्ट करत नाही आहोत म्हटल्यावरती त्या देशातले लोकही आपल्याकडून कुठल्याही प्रकारे इम्पोर्ट करणार नाही. ट्रेड वॉर सुरू होईल आणि म्हणून ते इंटरनॅशनल ट्रेडचे जे पीसफुल संबंध असतील दोन्ही देशातले ते बिघडून जातील. सो त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि इंटरनॅशनल ट्रेड सिरियसली अफेक्ट होईल. ओके. as against it, protection objectives can be achieved only when there is a substantial reduction or complete stoppage of the import. After the imposition of tariffs for this purpose, the rate of tariff has to be really a prohibitive one. सो जेव्हा आपल्याला कम्प्लिटली इम्पोर्ट बंद करायचं असतात कुठल्याही कारणासाठी तेव्हा त्याच्यावर टेरिफ इम्पोजिशन करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि अशा वेळी अशाच प्रकारचे रेट लावले जातात ते खूप महाग असतात आणि ज्यामुळे त्याच्या प्रकारचा इम्पोर्ट केला जात नाही. सो नेहमी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की रेव्हेन्यू आणि प्रोटेक्शन ही जी दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहेत टेरिफ्स किंवा टॅक्सेस लिवाय करण्याची एखाद्या कमोडिटीवरती एखाद्या इम्पोर्टवरती ती म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे दोन्ही एकमेकात बांधली गेली आहेत, इंटरडिपेंडंट आहेत आणि एका टेरिफमध्ये ती दोन्ही साध्य होतात. यानंतर ऍक्च्युली इफेक्ट्स आहेत जे टेरिफचे असतात. पण मला वाटतं की आज आपल्याकडे खरंच खूप कमी अटेंडन्स आहे. सो वी विल बी स्किपिंग दॅट पार्ट. आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आत्तासाठी आपण थांबूया इथेच. मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते सो दॅट तुम्हाला त्याच्यावर अटेंडन्स लावता येईल. जस्ट अ मिनिट. बघा तुम्हाला मिळाले का अटेंडन्स शीट मला सांगा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला अटेंडन्स लावता येईल. येस. पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ टेरिफ जे आपले अर्धे राहिलेत ते आणि त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ टेरिफ हे बघूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. मला काही झालं तरी आज तुमचं लेक्चर घ्यायचंच होतं. सो छोटं का होईना आपण हे लेक्चर घेऊ शकलो असं मला वाटतंय. सो त्यातून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या मला विचारू शकता. आणि बाय द वे खरंच तुम्हाला काय वाटतं फ्री ट्रेड की प्रोटेक्शनिझम काय चांगलं असतं तुम्हाला काय वाटतं? तुमचं काहीच मत नसणं हे खूप घातक आहे. तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही परवा ते एवढे सगळे इंटरव्ह्यू होपफुली ऐकले असतील लोकांची भाषणं आणि हे तर त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचं एक स्वतःचं मत असलं पाहिजे. तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे. तुम्हाला का वाटतं तुमच्या देशात फ्री ट्रेड असावा की प्रोटेक्शनिझम असावा? सांग बरं काजल तुला काय वाटतं की फक्त अटेंडन्स लावायचे? ठीक. हॅलो हा हॅलो येस काजल. सॉरी अटेंडन्स लागतो हा आहे ठीक. आहे मग सांग बरं मला तुला काय वाटतं की फ्री ट्रेड असला पाहिजे की प्रोटेक्शनिझम असलं पाहिजे भारतात? मी कन्फ्युज आहे. का बरं कन्फ्युज आहेस म्हणजे तुला काय कन्फ्युजन वाटतंय सांग मला. मी स्टार्टिंगचे लेक्चर्स नीट ऐकले नाही आहेत ना मॅम बाहेर गेले होते म्हणून. मग ती ऐकली नाहीयेत मग ती कधी ऐकणार नक्की? कारण आता कारण मला काही दिसत नाही आता सुरुवात केली आहे मी. बरं ठीक आहे. मग इथे मला काही लोक दिसत आहेत तुमच्यापैकी कोणाला खरंच असं वाटत नाही की फ्री ट्रेड चांगला की प्रोटेक्शनिझम चांगलं की आपल्याला त्याचा काही फरकच नाही पडत? प्रोटेक्शनिझम. प्रोटेक्शनिझम चांगलं प्रतीक्षा का बरं? ते युनियन बजेट मध्ये मी एक ऐकलंय की आता असं आत्मनिर्भर भारत म्हणजे बनवायचा असं एक जास्त फोकस केला जाणार आहे. म्हणजे एक्सपोर्ट जास्त केलं जाणार आहे त्यामुळे.
बरोबर. त्यामुळे प्रोटेक्शनिझम. पण मला सांग प्रतीक्षा, म्हणजे आता हा तू प्रश्न म्हणलीयस म्हणून, जर समजा आपण त्या देशांकडून इम्पोर्ट केलं नाही, तर ते देश आपल्याकडून इम्पोर्ट करतील का? नाही. मग प्रोटेक्शनिझम चांगलं खूप कसं? सोपं प्रश्न आहे ते एक. हं? म्हणूनच हा प्रश्न प्रचंड जटिल असतो. इन द सेन्स नेहमी असं म्हटलं जातं, की आपल्याला मिक्स्ड काइंड ऑफ अशी गोष्ट करावी लागते, की ज्यात प्रोटेक्शनिझम पण आहे आणि फिक्स फ्री ट्रेड पण आहे. सो काही तुम्हाला सेक्टर्स जे असतात ती प्रोटेक्शनिझम अंडर ठेवायला लागतात. काही मात्र फ्री ठेवायला लागतात ट्रेडसाठी. पण आता तुमच्यासाठी एक हा टास्क आहे बरं का. उद्याचं लेक्चर आपलं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही मला प्रोटेक्शनिझम भारतात चांगलं की फ्री ट्रेड चांगला याचे प्रत्येकाने 2-2 मुद्दे लिहून दाखवायचे. तुम्हाला काय वाटतं ते? प्रोटेक्शनिझम चांगलं तर प्रोटेक्शनिझम, फ्री ट्रेड तर फ्री ट्रेड. तुम्ही मला ते लिहून दाखवायचे आणि मला वाचून दाखवायचे. तुम्हाला ऐकायला येतंय जे इथे आहेत त्यांना? ज्यांना बोलता येत नसेल त्यांनी येस मॅम. हँड्स अप करू शकता ते. सो आपण तेव्हा ठरवूया की आपल्याला काय चांगलं वाटतंय ते, प्रोटेक्शनिझम की नाही ते. येस केतकी, मला दिसला हात तुझा. सो आणि आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे. तुम्हाला काही सांगायचंय का? इतर काही गोष्टी गप्पा मारायच्यात, काही शेअर करायचंय? ओके, सो तुम्हाला सगळं काही समजलेलं आहे आणि सगळं काही शेअर नाही करायचंय. सो आपण भेटूया उद्या. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.